नमस्कार. PM गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया भरलेले भेंडी. मी 150 ग्राम भेंडी घेतले आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. आपण भेंडीला 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. भेंडी आपले 2 वेळेस स्वच्छ धुवून झाला आहे. भेंडी एक एक करून आपण चांगलं पुसून घेऊया कपड्यानं. या पद्धतीनं सर्व आपण भेंडी पुसून घेऊया. आपले सर्व भेंडी पुसून झाले आहे. दोन्ही साईडचं कट करूया. भेंडीला एकातून 2 करूया. भेंडीला बीजमधून उभे चिरून घेऊया. या पद्धतीनं सर्व भेंडी चिरून घेऊया. आपले सर्व भेंडी चिरून झाले आहे. भेंडीचा मसाला तयार करूया आपण. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. पाववाटी शेंगदाणे घेतले आहे, आपण भाजून घेऊया. त्याला व्यवस्थित फिरवूया. शेंगदाण्याला आपण खमंग भाजून घेऊया. शेंगदाणे आपले कसे चुटचुट करत आहेत. शेंगदाणे आपले भाजले का बघूया. तेव्हा शिलटा निघत आहे. आपले शेंगदाणे भाजून झाले आहे. गॅस स्लो करूया. शेंगदाणे प्लेटमध्ये काढूया. 2 मिनिटं शेंगदाणे थंड होऊ देऊया. या चमचनं 2 चमच हरभऱ्याचं पीठ घेतले आहे. त्याला भाजून घेऊया. स्लो गॅसवर आपण चण्याचं पीठ लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. चांगला खमंग वास येत आहे आपल्या हरभऱ्याच्या पिठाचा. आपल्या हरभऱ्याचं पीठ भाजून झालं आहे. गॅस बंद करूया. 2 मिनिटं झाले आहेत. आपले शेंगदाणे थंड झाले का बघूया. आपले शेंगदाणे थंड झाले आहे. आपण शिलटा काढून घेऊया. असे चोळल्याने शेंगदाणे आपल्या शेंगदाण्याचा शिलटा निघत आहे. आपल्या शेंगदाण्याचा शिलटा काढून झाला आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. मिक्सरला वाटून घेऊया. आपले शेंगदाणे वाटून झाले आहे. या चमचनं 1.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकूया. आपण जास्ती पण घेऊ शकता मिरची पावडर, कमी पण घेऊ शकता. या चमचनं 1 चमच मसाला पावडर टाकूया. 4 लसणाचे पाकळ्या सोललेले टाकूया. 2 चमच हरभऱ्याचं पीठ घेतलेलं टाकूया. धनिया पावडर अर्धा चमच टाकूया. पाव चमच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. छोट्या चमचनं 1 चमच हळद पावडर टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. मिक्सरला आणखीन 1 वेळेस आपण मिक्स करून घेऊया. आपला मसाला तयार झाला आहे. प्लेटमध्ये काढूया. आपला मसाला कोरडा कोरडा दिसत आहे. थोडासा आपण तेल टाकूया. अर्धा चमच तेल टाकूया. त्याला व्यवस्थित हातानं मिक्स करून घेऊया. आपला मसाला मिक्स करून झाला आहे. भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया. या पद्धतीनं सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया. सर्व भेंडीमध्ये आपला मसाला भरून झाला आहे. गॅस पेटवूया. पॅन ठेवूया. भरलेली भेंडी कढईमध्ये पण बनवू शकता, पॅनमध्ये पण बनवू शकता. आपण पॅनमध्ये बनवूया. पॅन गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. 1.5 चमच तेल टाकूया. आपण जास्ती पण टाकू शकता, कमी पण टाकू शकता. मी 1.5 चमच टाकले आहे. आपला तेल गरम होऊ देऊया. छोट्या चमचनं 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपले राई जिरे कसे कडकड करत आहेत. गॅस स्लो करूया. आपले राई जिरे फ्राय झाले आहेत. एक एक करून आपण भरलेले भेंडी टाकूया. सर्व भेंडी आपले टाकून झाले आहे. भेंडीला आपण एक एक करून पलटी करून घेऊया. आपले पूर्ण भेंडी पलटी करून झाली आहे. उरलेला मसाला आपण थोडंसं भेंडीवर टाकूया. आपले भेंडी एकदम चविष्ट बनतात. 5 मिनिटं आपण वाफेवर झाकून ठेवूया. 5 मिनिटं झाले आहे. आपले भरलेले भेंडी शिजले का बघूया. वा वा, किती छान शिजले आहेत. एकदम चोपले आहेत बघा. आपले भेंडी शिजून झाले आहे. आपण गॅस बंद करूया.
या पद्धतीनं बनवल्यावर भेंडीची भाजी छोटे मुलं पण आवडीनं खातात, मोठे पण आवडीनं खातात. ह्या पद्धतीनं बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.